अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्याचा जाहीर निषेध, खरा मास्टरमाइंड शोधून काढून त्याच्यावर कारवाई करा। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी व्यक्ती ही मातीभरू घोषित करून भाजप सरकारने आपली कर्तव्यात कसून केलेली कृती इतरांच्यावर ढकलू नये। जर सदर व्यक्ती माथेफिरू असेल तर त्याला देशाच्या संविधानाची तोडफोड करून विटंबना करावी सुचते, याचा अर्थ ती व्यक्ती माथेफिरू नाही। तसेच आंबेडकर समाज ज्यावेळी रस्त्यावर अन्यायाविरोधात उतरतो किंवा आमची अस्मिता असणाऱ्या बाबीवर हल्ला होतो त्यावेळी निषेध करण्यासाठी उतरतो, त्याचवेळी दंगली घडवल्या जातात असे आमचे मत आहे। याचा मास्टरमाइंड वेगळाच असून तो प्री प्लॅनर असावा अशी शंका येते। कारण यापूर्वी पुणे येथे घडलेली भीमा, कोरेगाव व कोल्हापूर येथील अशा प्रकारच्या घटनेचा निषेध करताना घडवून आलेल्या दंगली यांची ही उदाहरणे आहेत। त्यामुळे यावरील सर्व घटनांचा आम्ही ब्लॅक पॅथर पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। या सर्व घटनांची निपक्ष चौकशी व्हावी। आंबेडकर समाज व चळवळींना बदनाम करणाऱ्या या घटना घडवून आणल्या जातात की काय याची शंका येते। त्यामुळे आयोग नेमून चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा व त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। ब्लॅक पॅथरच्या वतीने मागणी करण्यात आली असून या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई तसेच पदाधिकारी दीपक कांबळे, विष्णू कांबळे, वैजू कांबळे, सुधाकर कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।